श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. परवा आहे श्री रामनवमी. रामनवमी हा एक भारतीय मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते. राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजेच अंतर्मनाला प्रज्वलित करणे. म्हणजेच काय तर आपल्या अंतःकरणात जो प्रकाश आणि जी ज्योत पेटते तो राम आहे. आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते. आत्म्याचा प्रकाश म्हणजेच रामनाम आहे असं देखील म्हटलं जातं. बघा, रामनवमी हा सण भगवान रामांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. प्रभू रामाला आदर्श पुरुष देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पौराणिक कथा वाचून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य हे भगवान रामासारखे असावे. त्यामुळे अनेक लोक हिंदू धर्मीय अनेक लोक रामनवमी अगदी उत्साहाने आनंदाने साजरी करतात. भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी असं म्हटलं जातं. या दिवशी प्रभू रामांच्या कोणत्या सेवा केल्या पाहिजे? प्रत्येक आईने मुलांसाठी, मुलं कितीही हट्टी असू द्यात, तापट असू द्यात, त्याचबरोबर तुमच्या घरावर कोणी कर्णीबाधा केली असेल, नजर दोष असेल, अगदी कुठलेही संकट येत असतील, अडचणी येत असतील, तर ह्या सेवेने नक्कीच दूर होणार आहे. तर त्या कुठल्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, प्रत्येक घरात श्रीरामाचा फोटो असेलच, नसेल तरी काहीच हरकत नाही. तुमच्याकडे श्री बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्री विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी ह्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे हे काहीच नसेल तर त्यांनी आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकता. आता महाराजांचा फोटो किंवा मूर्ती प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात असेलच. असा कोणताच स्वामी भक्त नाही की त्याच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना तुम्हाला एक वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे व एक वेळा पुरुषसूक्त पठण करायचं आहे व त्याचबरोबर एक वेळा तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे. हे रामरक्षा फक्त 1 ते 9 ओव्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. हा झाला तुमचा सर्वात आधी अभिषेक करायचा आहे. नंतर काय करायचं आहे, ही मूर्ती आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे. नंतर हळद, कुंकू, धूप, दीप, नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. यानंतर तुम्हाला अत्यंत भक्तीने, श्रद्धेने काही सेवा करायच्या आहेत. तर बघा, तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहेत? मुलांचं कितीही हट्टीपणा, तुमच्या मुलांमध्ये कितीही हट्टीपणा असू द्यात, कितीही रागीट असू द्यात, कितीही चिडचिडेपणा असला तरी, त्याचबरोबर घरातील काही नजरदोष असतील, काही कर्णीबाधा असतील, अगदी कोणत्याही अडचणी असतील तर या सेवेने त्या नक्कीच कमी होणार आहेत. तर त्या कुठल्या सेवा आहेत? बघा, ज्या ज्या घरात रामरक्षाचं पठण केलं जातं ना, त्या घरात कोणीही वारंवार आजारी पडत नाही. तर तुम्हाला रामरक्षा पठण करायचंच आहे. 1 वेळा करा किंवा 11 वेळा करा. जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही रामरक्षा या दिवशी पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 ते 9 ओव्या तुम्हाला 10 वेळा पठण करायच्या आहेत आणि 11व्या वेळी पूर्ण पठण करायचं आहे. हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, कारण 1 ते 9 ओव्या ह्या रामरक्षा आहेत व त्यात पुढील फलश्रुती आहे. हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात सहज मिळून जाईल. नाहीतर तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी किमान 11 वेळा श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. बघा, तुमच्या घरातील मुलं असतील तर त्यांना देखील रामरक्षा नक्की त्यांच्याकडून म्हणून घ्या, पाठ करून घ्या. अतिशय अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे.
तुम्ही रोज घरात म्हटलं तरी काहीच हरकत नाही. रोज जी नित्यसेवा करतात त्यात रामरक्षा ही म्हटलीच पाहिजे. अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे. बघा, जे शक्य असेल तशी तुम्ही सेवा करायची आहे. रामरक्षामध्ये आपल्या सर्व शरीरांच्या अवयवांचा उल्लेख आलेला आहे. ज्यांना जे रामरक्षा म्हणत आहे त्यांना हे नक्कीच माहीत असणार आहे. त्यात आपण त्यांना प्रार्थना करत असतो की माझे शरीर, माझं मन, डोकं सर्व काही ठीक ठेव, अशी प्रार्थना करतो. मुलं कितीही तुमची चिडचिडी असू द्यात, कितीही रागीट असली तरी त्यांना नजर लागली असेल तरी देखील, किंवा कधी-कधी बघा घाबरलेले असतात, ते डचकून उठतात झोपेत, रडतात. तरी देखील काय करायचं आहे, मुलांच्या डोक्यावर तुमचा हात ठेवून तुम्ही रामरक्षा एकदा तरी नक्की वाचा आणि खूप असा बघा खूप फरक पडतो, खूप फायदा होतो. आपलं शरीरच आपली खरी संपत्ती आहे. अत्यंत प्रभावी असं हे स्तोत्र आहे. पण रामरक्षाचे दिवसभरात तुम्ही नक्की एकदा तरी स्तोत्र हे पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. कारण मारुती हे श्रीरामांचे परमभक्त होते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी श्रीरामांची खूप भक्ती केली होती, हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही बघा, जिथे श्रीरामाचं मंदिर असेल तिथे मारुतीची छोटी का होईना पण मूर्ती असतेच. त्यामुळे रामरक्षा नंतर मारुती स्तोत्र नक्की म्हणावं. अगदी बघा, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, हे अगदी साधं आणि सोपं हे मारुती स्तोत्र आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या 2 सेवा नक्कीच करायच्या आहेत. याने खूप असा फायदा होतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.